नमस्कार. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जाणारा हा आहे. त्यामुळे तुम्हाला या दिवशी आवर्जून काही नियम पाळायचे आहेत. अक्षय तृतीयेला घरात ही वस्तू चुकूनही ठेवू नका. आयुष्याचं नुकसान होईल, लक्ष्मी नाराज होईल आणि गरिबी देखील येऊ शकते. तर अशी कोणती एक वस्तू तुम्हाला चुकूनही घरात ठेवायची नाही आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा मग ओम श्री महालक्ष्मी नमो नमः लिहायला अजिबात विसरू नका. असे मानले जाते की याच दिवशी या युगांची सुरुवात झालेली आहे. सत्ययुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ झालेला आहे असे सांगण्यात आलेले आहे. त्यासोबतच या दिवशी विष्णूंचा 6वा अवतार भगवान परशुराम यांचा देखील जन्म झाला होता. या दिवशी गंगा माता स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली होती. पार्वतीचा अन्नपूर्णा अवतार याच दिवशी झाला होता अशी देखील मान्यता आहे. तर तुम्हाला या दिवशी काही नियम आवर्जून पाळायचे आहे, कारण खूप महत्त्वाची तिथी ही असणार आहे. या दिवशी दानधर्माला देखील खूप महत्त्व आहे. सोने चांदी खरेदी करण्याला देखील विशेष महत्त्वाचे मानले जाते. नवीन कोणत्याही कामाची सुरुवात या दिवशी करणे अत्यंत शुभ मानले जाते. पितृतर्पण या दिवशी केले जाते. तर काय टाळायचे आहे, काय करायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघत आहोत. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहेच आहे. तर या दिवशी केलेले दान म्हणजेच सत्कर्म अक्षय होतात. ते कधीही संपत नाहीत, ज्याचा कधीही क्षय होत नाही अशी मान्यता आहे. म्हणून तुम्हाला अक्षय तृतीयाला जितके जास्तीत जास्त दान करणे झाले तितके आवर्जून करायचे आहे. यथाशक्ती तुम्हाला जे शक्य होईल ते दान तुम्ही आवर्जून करा. या दिवशी प्रामुख्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील विधिवत पूजा केली जाते. त्यांना पिवळी फुले, तुळस, अक्षता अर्पण केल्या जातात. अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामाचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ परिणाम देत असतात. म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले काम किंवा कर्म करते, दान करते, त्याचे शुभ परिणाम त्यांना मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि याचा शुभ प्रभाव कधीही संपत नाही, त्याचा कधीही क्षय होत नाही. अक्षय तृतीयाचा हा हिंदू धर्माचा महत्त्वाचा सण, अतिशय पवित्र सण आहे. सर्व हिंदू मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. अखाती तीज असे देखील बरेच जण म्हणतात. काही जण याच्या संबंधी भगवान विष्णूच्या जन्माशी जोडतात, तर काही जण भगवान श्रीकृष्णाच्या लीलाशी याचा समज जोडत असतात. सर्व समजुती श्रद्धेशी निगडीत आहेत. हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार विष्णूने श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. या दिवशी विष्णू 6व्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले. म्हणून हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि द्वापार युगापर्यंत विष्णू पृथ्वीवर चिरंजीवी अमर राहिले. परशुराम हे सप्त ऋषींपैकी एक ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र होते. हे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले होते. म्हणूनच अक्षय तृतीयाच्या दिवशी परशुराम जयंती आणि अक्षय तृतीया अगदी थाटामाटात साजरी केली जाते. दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती. भगीरथीने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती आणि या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य अजूनच वाढले. महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली. या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षय पात्र प्राप्त झाले होते आणि या अक्षय पात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधी संपत नाही. या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत असे. या श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेले दानाचे पुण्य कधीही वाया जात नाही, ते अक्षय मिळते. म्हणजेच या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही. त्यामुळे वर्षानुवर्ष माणसाचे भाग्य वाढते. अक्षय तृतीयाची आणखीन एक कथा देखील आहे. या दिवशी दुःशासनाने द्रौपदीचा अपमान केला होता. या वस्त्रहरणातून द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने कधीही न संपणारी साडी दान केली होती. अक्षय तृतीयाच्या मागे हिंदूची आणखीन एक रोचक श्रद्धा देखील आहे. श्रीकृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला तेव्हा अक्षय तृतीयाच्या दिवशी त्याचा गरीब मित्र सुदामा कृष्णाला भेटायला आला. कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे फक्त 4 तांदळाचे दाणे होते. ते सुदामाने कृष्णाच्या चरणी अर्पण केले. पण आपला मित्र आणि सर्वांच्या हृदयात जागणारा देव सर्व काही समजून घेतो. सुदामाचे दारिद्र्य दूर केले
त्याच्या झोपडीचे महालात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधांनी परिपूर्ण केले, तेव्हापासून अक्षय तृतीयाला केलेल्या दानाचे महत्त्व देखील वाढले आहे. तर तुम्हाला दानाचे महत्त्व याच्यात कळालेच असेल. अनंत पटीने पुण्यफळ प्राप्त होते, म्हणून तुम्ही या दिवशी आवर्जून दान करायचे आहे. परंतु दानाचे तर पुण्य तुम्हाला मिळणारच आहे, पण घरातील ही एक वस्तू तुम्हाला चुकूनही घरामध्ये ठेवायची नाही आहे. ती घरात असेल तर काढून टाका, नसेल तर चुकूनही घरामध्ये आणू नका. यामुळे आयुष्याचे नुकसान होणार आहे. लक्ष्मी देखील तुमच्या घरातून दूर जाईल. कधीकधी आपण देवधर्म हे प्रामाणिकपणे करत असतो, पूजा करत असतो, परंतु कधीतरी आपल्याकडून काही चुका देखील कळत नकळत होत असतात आणि त्यामुळे आपल्याला समजत नाही की आपल्या घरामध्ये अनेक समस्या उद्भवतात, लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकत नाही. तर असे काही नियम तुम्हाला अशा विशेष तिथीवर पाळणे खूप महत्त्वाचे मानले जाते. तर येत्या 19 एप्रिलला अक्षय तृतीया असणार आहे. 3:30 मुहूर्तापैकी शुभ मुहूर्त असल्यामुळे या दिवशी सोने चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. ते केल्याने घरात कायम माता लक्ष्मीचा वास राहतो आणि सुख समृद्धी येत असते. या दिवशी पाण्यानं भरलेला छोटासा माठ, अन्न, सातू, जव याचे दान आवर्जून करावे. यामुळे आपल्या आयुष्यातील गरिबी दूर होते आणि अनेक घरांमध्ये या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या नावाने पाण्याचा घडा आणि अन्नाचे दान आवर्जून केले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून ही पूजा घरी केली जाते. केळी कलशाची पूजा असे त्याला म्हणतात. नवीन व्यवसायाची सुरुवात करणे, गृहप्रवेश करणे, लग्न करणे किंवा मग मोठ्या गुंतवणूक करणे यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो, शुभ मानला जातो. कारण या दिवशी कोणत्याही मुहूर्त पाहण्याची किंवा पंचांग पाहण्याची गरज नसते. आध्यात्मिक प्रगतीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जर अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या हातातून काही चुका झाल्या तर त्याचे वाईट परिणाम जे आहेत ते सुद्धा आपल्याला भोगावे लागतात. अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या घरात अशा काही वस्तू आहेत त्या जर आपल्या घरातच राहिल्या तर घरामध्ये कधीही लक्ष्मी टिकत नाही. लक्ष्मी माता त्या घरातून काढता पाय घेत असते. आयुष्यभरासाठी त्या घरामध्ये गरिबी देखील येत असते. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी हिंदू धर्मामध्ये याला महत्त्वाचे मानले जात असल्यामुळे या दिवशी फक्त वस्तू खरेदी करणेच महत्त्वाचे नाही, तर घरातून काही वस्तू बाहेर काढणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. अक्षय तृतीयाला घरात चुकूनही आपल्याला एक वस्तू ठेवायची नाही आहे, तर ती ठेवायची नाही. जर ती ही वस्तू कळत नकळत तुमच्या घरामध्ये राहिली तर आयुष्यभरासाठी गरिबी येईल, घरातून लक्ष्मी काढता पाय घेईल. संकटे, अडचणी, अडथळे यांना तुम्हाला सामोरे जावे लागेल आणि ज्या वस्तू आहेत ना त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात. या वस्तूंमुळे आपल्या घरामध्ये एक निगेटिव्हिटी पसरत असते, म्हणून आपल्याला या वस्तू आवर्जून घराच्या बाहेर काढून टाकायचे आहे. अक्षय तृतीयाच्या आधी जर तुमच्यासमोर हा व्हिडिओ आलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की आहे. जर तुमच्याही घरामध्ये मी तुम्हाला ज्या वस्तू सांगणार आहे त्या असतील तर त्या आधीच बाहेर काढून टाकाव्यात. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण घरामध्ये व्यवस्थितपणे पूजा देखील करतो, काही उपाय करत असतो, परंतु त्याचे आपल्याला शुभ फळ प्राप्त होत नाही. कारण ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या अतिशय अशुभ असतात. ज्या वस्तू तुमच्या घरामध्ये राहिल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी घराच्या बाहेर जाते, घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढतच जाते आणि यामुळे आपण जे काही कष्ट करतो, मेहनत करतो त्याला फळ मिळत नाही. आपल्याला कुठलेही फळ नाही मिळाले तर मग आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. घरामध्ये पैसा टिकत नाही. कष्ट करतो परंतु कष्टाला यश नाही. कर्जाचा डोंगर आपल्यावर होऊ शकतो किंवा मग कोणतेही अनेक समस्या, अनेक संकटे तुमच्यावर येत असतील तर तुम्हाला या नियमांचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या वास्तूमध्ये, आपल्या घरामध्ये प्रत्येक वस्तू ही स्वतःची एक अशी सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जाही देत असते. त्या ज्या वस्तू आहेत तर काही वस्तूंमध्ये आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा मिळते आणि अशा काही वस्तू असतात त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा मिळते. तर त्या नकारात्मक ऊर्जेच्या ज्या वस्तू आहेत त्या घराच्या बाहेर काढून टाकणे खूप महत्त्वाचे आहे. घरामध्ये अडचणी ज्या आहेत त्या यायला सुरुवात होत असते जर या वस्तू आपल्या घरात असेल तर अक्षय तृतीयाच्या आधीच तुम्हाला त्या वस्तू काढायच्या आहेत. तर तुम्हाला सुरुवातीची माहिती नक्कीच आवडली असेल तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवर्जून बघा. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. मी तुम्हाला जास्तीत जास्त महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण आता थोडक्यातच आपण त्या वस्तू पाहूयात. आपल्यावर लक्ष्मी नाराज होऊ शकते, विष्णू भगवान नाराज होऊ शकतात जर त्या वस्तू आपल्या घरात असतील. पितरांची सेवा जर करत असाल, माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची सेवा देखील तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आणि शुभ ठरणारा हा अक्षय तृतीयाचा दिवस आहे. या दिवशी तुम्ही आवर्जून त्यांची जास्तीत जास्त सेवा करा. त्यासोबतच आपल्याला पूजा करताना काही चुका देखील होऊ द्यायच्या नाही आहेत, तरच त्या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं. अक्षय तृतीयाला आपल्या ज्या हातून ज्या काही घराच्या बाहेर काढायच्या आहेत त्यामध्ये वस्तूमधली सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे तुमच्या घरामध्ये एखादं सुकलेलं रोप असेल तर ते आवर्जून अक्षय तृतीयाच्या आधी घराच्या बाहेर काढून टाका.
जर तुळशीचे रोप असेल तर तुळशीचे रोप देखील तुम्ही सुकले असेल तर ते निर्माल्यामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्यावे आणि नवीन रोप लावावे. सुकलेलं रोप घरामध्ये असणे हे दुर्भाग्याचे लक्षण आहे. त्यामुळे वेळीच सुकलेलं झाड हे घराच्या बाहेर काढून टाकायचे असते. हिरवेगार घरामध्ये रोप लावणे अत्यंत शुभ आणि भरभराटीचे लक्षण आहे. बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल, आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि बाल्कनीमध्ये अनेकांच्या सुकलेली झाडे हे असतात आणि ते भरपूर दिवसापासून तशीच पडलेली असतात. आपण ते घराबाहेर काढत नाहीत, परंतु सुकलेल्या झाडातून खूप जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. झाड सुकले की त्याची वाढ होत नाही. तिथेच आपल्या घराची भरभराट जी आहे ती थांबत असते. आपल्या घराची भरभराट होत नाही. म्हणून असं सुकलेलं झाड असेल तर ते तुम्ही घराच्या बाहेर आवर्जून काढून टाका. अक्षय तृतीयाला पुन्हा तुम्ही त्या कुंडीमध्ये एखादं छानसं हिरवंगार झाड लावू शकता, रोपटं लावू शकता. तुम्ही तुळस लावली तरीही चालेल, मनी प्लांट देखील लावू शकता. यामुळे तुमच्या घराची भरभराट होते. अक्षय तृतीयेच्या दिवशी लावले तरीही चालेल, काहीही हरकत नाही. त्यानंतरची दुसरी त्यापेक्षाही महत्त्वाची वस्तू जी घरामध्ये चुकूनही ठेवायची नाही आहे ती म्हणजे बंद पडलेलं घड्याळ. घड्याळ तर तुमच्या घरामध्ये बंद पडलेलं असेल तर ते एका ठिकाणी थांबलेलं असतं. अनेकदा आपल्या घरातील घड्याळ हे बंद असतात. भावनेच्या भरात आपण त्यांना सांभाळून ठेवतो, पण तुम्हाला माहीत नाही यामुळे तुमची प्रगती कुठे ना कुठे थांबते. प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. अनेकदा हा एक संकेत असतो. त्यामुळे जर घड्याळ बंद पडलं असेल तर तुम्ही ते आत्ताच घराच्या बाहेर काढा किंवा दुरुस्त करून पुन्हा तुम्ही त्याचा वापर करू शकता. वास्तुशास्त्रानुसार बंद पडलेलं घड्याळ हे कधीही घरामध्ये ठेवू नये. ज्या घरात बंद पडलेलं घड्याळ असतं तिथेच त्या घराची प्रगतीसुद्धा थांबत असते. म्हणून ही वस्तू तुमच्या घरात असेल तर ती आवर्जून घराच्या बाहेर काढायची आहे. यानंतरची पुढची वस्तू आहे फाटलेले मळालेले कपडे. ते चुकूनही तुम्ही घरात ठेवायचे नाहीत. यामुळे तुमची आर्थिक तंगी जी आहे ती दिसून येते. घरामध्ये पैशाची अडचण निर्माण होते आणि तुम्हाला माहीतच असेल, ज्या ठिकाणी मळकट असते, अस्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी कधीही टिकत नाही. यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि तुमच्या घरामध्ये गरिबी देखील येऊ शकते. म्हणून मळालेले फाटलेले कपडे घरामध्ये ठेवू नका. घरामध्ये स्वच्छता देखील असायला हवी. तुम्ही पुन्हा कधी वापरणार नसाल असे कपडे तुम्हाला घराच्या बाहेर काढून टाकायचे आहे. या कपड्यामधून एक नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेर निघून जात असते. यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे झाडू. झाडू देखील धनाशी आणि लक्ष्मी मातेशी संबंधित खूप महत्त्वाची वस्तू आहे. झाडूचा माता लक्ष्मीशी खूप विशेष संबंध आहे. तुटलेला झाडू किंवा मग खराब झालेला झाडू घरामध्ये ठेवायचा नाही आहे. यामुळे घरामध्ये खूप नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुमच्या घरात खराब झालेला झाडू असेल तर तो आजच बाहेर काढून टाकावा. या घरामध्ये तुटलेला झाडू वापरतात किंवा मग आपण नवीन झाडू घेऊन येत असतो आणि जुना झाडू तसाच घरामध्ये ठेवत असतो. तर घरामध्ये तसाच जुना खराब झालेला झाडू ठेवायचा नाही आहे. ज्या घरामध्ये असे असते तिथे 100% पैशाच्या अडचणी या येतच असतात. यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे चप्पल, जोडे, बूट. ही एक महत्त्वाची वस्तू आहे. यामध्ये देखील खूप नकारात्मक ऊर्जा ही साठलेली असते. आपण असे चप्पल, बूट घरामध्ये ठेवत असतो आणि कधीकधी ते आपण वापरतही नाही, परंतु ते घराच्या बाहेर देखील काढत नाही. यामुळे घरामध्ये गरिबी येण्याचे 100% चान्स असतात. त्यामुळे अशा काही चपला, बुटे असतील जे तुमचे खराब झालेले असतील किंवा तुम्ही ते वापरत नसाल तर ते सगळ्यात आधी तुम्हाला घराच्या बाहेर काढायचे आहे. दारिद्र्य येण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हेच असते. तुटलेले, खराब झालेले चप्पल, बूट हे दुर्भाग्याचे प्रतीक मानले जाते. यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये संचार करू शकते. आपल्या घरात येणारी माता लक्ष्मी कधीही घरामध्ये थांबणार नाही. जर तुम्ही अशा प्रकारे नकारात्मक वस्तू ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या जर घरात ठेवल्यात तर मग अलक्ष्मीच आपल्या घरामध्ये वास करते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी नकारात्मकता ही जाणवायला सुरुवात होते. अक्षय तृतीयेच्या आधी घरामध्ये तुटलेले किंवा वापरात नसलेले जे काही चप्पल, बूट आहेत ते तुम्हाला घराच्या बाहेर काढून टाकायचे आहे किंवा कोणाला तुम्ही देऊ देखील शकता. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही तुटलेली भांडी असेल, फुटलेले काही वस्तू असतील तर त्या देखील तुम्हाला घराच्या बाहेर काढायच्या आहेत. गंज लागलेल्या वस्तू ज्या काही लोखंडाच्या असतील त्या देखील घराच्या बाहेर काढायच्या आहेत. अशा वस्तूंमुळे घरामध्ये वादविवाद, भांडणे नेहमी चालू राहतात. माता लक्ष्मी त्या ठिकाणी अजिबातच थांबत नाही. ज्या ठिकाणी भांडणे, वादविवाद होत असतात, अशांतता असते तिथे माता लक्ष्मी राहत नाही. माता लक्ष्मीला स्वच्छता, शांतता, आनंदाचं सकारात्मक वातावरणच अतिशय प्रिय आहे. तिथेच तिला राहायला आवडतं. म्हणून तुम्ही अशा प्रकारच्या तुटलेल्या, काही गंजलेल्या वस्तू असतील तर त्या घराच्या बाहेर काढून टाकाव्यात. तर या वस्तू अशा जर घरामध्ये असतील तर त्या नकारात्मक शक्ती जास्त प्रमाणामध्ये शोषून घेत असतात आणि ते आपल्या घरामध्येच राहते. त्यामुळे आपल्याला अनेक समस्या आपल्या आयुष्यात उद्भवताना दिसतात.
लक्षात ठेवा, अक्षय तृतीया हा माता लक्ष्मीला समर्पित दिवस आहे, म्हणून तिला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी घरामध्ये स्वच्छता असायला हवी. घाणेरडं घर ठेवू नका. स्वयंपाकघरामध्ये देखील स्वच्छता करून ठेवा. सकाळी उठल्यानंतर आपलं घर स्वच्छ असायला हवं. अशा प्रकारे छानसं उंबरठ्यावर देखील तुम्हाला स्वच्छता करायची आहे, रांगोळी काढायची आहे. आंब्यांच्या पानाचं तोरण या दिवशी आवर्जून लावायचं असतं. आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहे. धूप दीप लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे. मुख्य दरवाजावरती देखील तुम्हाला एक स्वस्तिक या दिवशी काढायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला अक्षय तृतीयाचा सण अगदी उत्साहाने साजरा करायचा आहे. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.